विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मी सुरेश चिकळी भुसारडत व्यापारी संघ मार्केट यार्ड या संघटनेचा अध्यक्ष आहे। या 47व्या GST काउन्सिलने खाद्यान्न वस्तूवर 5% GST आकारण्याचं रिकमेंडेशन गव्हर्नमेंटला केलं आहे। त्याप्रमाणे गव्हर्नमेंटने 13 तारखेला त्याची नोटिफिकेशन काढून 18 जुलैपासून सर्व खाद्यान्न वस्तूवर 5% GST लागणार आहे। दुधाच्या पाकिटापासून सर्व वस्तू त्यामध्ये कव्हर झालेले आहेत। तर हा कर कशा पद्धतीत जायचं का हे थोडंसं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो। ह्या कराचा दुष्परिणाम असा होणार आहे की प्रत्येक वस्तूचं त्या विक्रेत्याला त्या करा एवढी रक्कम कमी मिळणार आहे। उदाहरणार्थ आता 5% कर जे लागणार आहे ते शेतकरी असो किंवा उत्पादक असो त्यांना त्याच्यामध्ये 5% कमी मिळणार आहे आणि कंझ्युमर जे ग्राहक आहेत त्यांना त्या आजच्यापेक्षा 5% जास्ती पैसे देऊन ते घ्यावं लागणार आहे। आणि ही कर प्रणाली राबवताना आमच्या व्यापाऱ्यांचे त्यामध्ये नाहक अडचण निर्माण होणार आहे। व्यापाऱ्यांना ह्या कर रचनेबद्दल आता जे सध्याची GST कर रचना आहे त्यात देखील काही क्लिष्ट तरतुदी अडचणी आहेत आणि त्या सुधारणा करत करत आज जवळजवळ 250-300 अमेंडमेंट्स गव्हर्नमेंटला कराव्या लागल्या तरी त्याची अजून प्रणाली सुधारलेली नाही आहे। दुसरं गोष्ट, हे कर भरण्यामध्ये व्यापाऱ्यांकडनं काही चुका झाल्या, काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याच्यामध्ये तुरुंगवास आणि दंडाची देखील तरतूद ह्या कायद्यामध्ये आहे। हा नाहक आजपर्यंत ह्या देशाच्या कर रचनेमध्ये जे कुठल्या वस्तूवर कर नव्हता, जीवनावश्यक वस्तू मग ते सेल्स टॅक्स असो व्हॅट असो, ह्या सगळ्या प्रणालीमध्ये ह्या वस्तूंवर कर नव्हता आणि आज नॉन ब्रँडेड वस्तू म्हणून प्रीपॅक्ड आणि लेबल्ड अशा संविधानाखाली ते आणून त्याला कर लावायचं जे गव्हर्नमेंटने प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे सगळ्याच वस्तू त्यामध्ये कव्हर होतात। म्हणून ह्याला कर लावू नये म्हणून आमचा सर्व व्यापाऱ्यांचा प्रखर विरोध आहे आणि ह्या देशव्यापी बंद त्यासाठी आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने काल जाहीर केलं की उद्या 16 तारखेला संपूर्ण भारत बंद राहणार आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्या सोलापूर शहरामध्ये शहर व जिल्हा बंद करण्याची जबाबदारी किंवा आदेश आमच्या संघटनेला दिल्यामुळं आम्ही काल ह्याच्या पद्धतीचे सगळ्या शहरातून जिल्ह्याच्या लोकांना आम्ही पत्राद्वारे फोनद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि शहरातल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सर्व ठोक व किरकोळ व्यापार ह्या ठिकाणी बंद राहणार आहे। भुसारडत व्यापाऱ्यांनी बंद हाक दिलेली आहे, काय सांगाल? नमस्कार। आज सोलापूर मार्केट यार्डमधील सर्व अन्नधान्याचे व्यापार जसं बंद आहे त्याच पद्धतीनं संपूर्ण भारत देशामधील सर्व व्यापारी संघटना या बंदमध्ये सामील आहेत। बंद एवढ्यासाठी करणं गरजेचं पडलं की या आपल्या देशामध्ये पूर्वी अन्नधान्याला कर नव्हतं, जेणेकरून सेल टॅक्स असो किंवा नंतर व्हॅट आलं, व्हॅटच्या नंतर GST आली। GST लागू करत असताना अन्नधान्याला काही ब्रँडेड सोडून जे मार्का आहेत त्या मार्का सोडून जे लूज मालाला कर लावणार नाही असं शासनानं त्यावेळेला गॅरंटी दिली होती। परंतु आता परवा चंदीगडला जे GST काउन्सिलरची बैठक झाली त्या बैठकीमध्ये GST काउन्सिलरने त्याचं रिकमेंडेशन केलं की शासनाला ह्या वस्तू कर प्रणालीमध्ये आणायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने सरकारनं येणाऱ्या जुलै 18 तारखेला ते कर लावायचं ठरवलेलं आहे। ते कर जर लागू झालं तर उच्चवर्णीय लोकांना त्याचं काही झळ पोचणार नाही आहे, कारण त्या लोकांना काय गरज नाही आहे। परंतु मध्यमवर्गीय आणि लोएस्ट वर्गीय जे आहेत भारत देशामध्ये त्यांची संख्या जास्त आहे, त्या लोकांना याचं फटका जास्त प्रमाणात बसणार आहे। त्या सर्वसामान्य लोकांना ह्याचा फटका बसू नये आणि जेणेकरून आज आम्ही व्यापारी म्हणून बोलतो आहे, व्यापारी म्हणून बंद करू शकतो आहे, कारण हा व्यापार करत असताना आम्हाला या प्रक्रियेमधून जावं लागतं आहे। परंतु याच्यानंतर आम्ही पण एक नागरिकच आहोत, आम्हाला पण जेवायला किंवा घराला आम्हाला पण
काही अन्नधान्य घ्यावंच लागतं आहे. अन्नदानाशिवाय माणूस जगू शकत नाही आहे. तर हे करत असताना आम्ही त्या करमध्ये येतो, आम्हालाही भुर्दंड पडतो आहे. आणि हे व्यापार करत असताना जे सिस्टम आहे, सिस्टमचा त्रास आम्हा व्यापाऱ्यांना होणार आहे. ह्या विरोधामध्ये आमचे सगळे मुंबई, पुणे, दिल्ली येथील व्यापारी वरिष्ठ संघटना याबाबत चर्चा चालू आहे सरकारबरोबर. जेणेकरून आजचा बंद आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं जर हा प्रश्न सुटला तर चांगलंच आहे. जर प्रश्न नाही सुटले तर आमचे वरिष्ठ संघटना जे मार्गदर्शन करतील आम्हाला, जेणेकरून यदाकदाचित ही वेळ येऊ नये. तरी पण हे बेमुदत बंदचं एखाद्या वेळेला होऊ शकतो आहे, ते आम्ही त्या वरिष्ठ संघटनेच्या निदर्शनानुसार किंवा आदेशानुसार आम्ही हे पुढचं पाऊल उचलणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.